सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर डेली ब्लॉगमधला हा आमचा दुसरा ब्लॉग आहे. चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सकाळची वेळ आहे तर सकाळी सकाळी आम्ही गरम पाणी पितो, म्हणजे वेगवेगळ्या फ्लेवरचं गरम पाणी. तर आता लाईट ऑन करताच बघा असा व्ह्यू आहे. म्हणजे रात्री मी सगळं क्लीन करून नेहमी ठेवते, त्यामुळे सकाळी किचनमध्ये आलं ना एकदम फ्रेश वाटतं. तर आता कुकिंगची सुरुवात करायची. तर आज जास्त टाईम नाही, लेट उशीर झाला त्यामुळे लिंबू पाणी बनवते. ज्यावेळेस उशीर होतो त्यावेळेस लिंबू पाणी बनवते, नाहीतर मग जिरा वाटर किंवा ओव्याचं पाणी. नंतर एक मिक्स मी करून ठेवलं आहे भरणी, जार भरून. तर त्याचं पाणी, असं वेगवेगळ्या प्रकारचं पाणी आम्ही बनवतो आणि सकाळी पितो. आम्ही दोघंच पितो. आधीला काय प्यायला आवडत नाही असं. आणि आता पतीजी चाललेत सेटल खेळायला. तर रोजचं हे त्यांचं रुटीन आहे. 8 दिवसातून 2 वेळा जिमला जातात आणि नंतर सेटल खेळायला. तर हे बघा इथं ना काय होतं, साप वगैरे शूजमध्ये येऊन बसतात, म्हणून आधी पण शूज घालताना झाडून घेतो आणि पतीजी पण इथं तसं करावंच लागतं. आणि सकाळी सकाळी आम्ही 5 तुळशीची पानं रोज खात असतो. तर आता पतीजी चालत सेटल खेळायला. 6ला जातात ते 8 वाजताच येतात. म्हणजे 8 वाजेपर्यंत आमचं सगळं घरातलं काम होतं. आणि आत्ता बघा अजून एकदा रिटर्न आलेत का, तर बॅट 2 घेऊन गेलेलं चुकून, त्यामुळे बॅट देण्यासाठी आलेत. आणि अजून नंतर परत चाललेत. तर आधी लवकर उठतो, आधी 4ला उठतो, 3ला उठतो. त्याचा अभ्यासानुसार असतं, कधी पण उठतो आधी. तर बाहेरचा व्ह्यू बघा अशा पद्धतीचा आहे. आणि भरपूर पाला पडला इथं, कारण अजून सकाळी एक 10 वाजता झाडायला ती एक चेची येते. म्हणजे आम्ही सर्वांनी मिळून एक चेचीला ठेवलं आहे, तर ती सगळं क्लीन करते. आणि इथं बघा दवबिंदू किती छान पडलेत पानावरती आणि फ्रेश वातावरण आहे. थोडं 10-15 मिनटं मी वॉकिंग केलं आणि म्हटलं की आता चला किचनमध्ये जाऊन स्वयंपाकाला सुरुवात करावी. तर आधी काय करतोय बघावं म्हटलं, तर आधी इथं अभ्यास करत बसला आहे. मी तुम्हाला एकदा सांगितलेलं की आधीच्या स्टडी टेबलवरती गणपती बाप्पाची मूर्ती कायम असते, क्यूटशी आहे. आणि तर पतीजी हे सगळं घेऊन आलेत. गावाकडे भाजीपाला आणलाय, म्हणजे पतीजी गेलं नव्हतं पण फ्रेंडनी आणून दिलंय. तर काय काय आणले बघूया आपण. हे बघा, हे एक एक आपण काढून ठेवूया, नंतर बघूया. बोरं, भरपूर दिवसातून बोरं दिसली. आणि इथं आहे कॅलेंडर पण आहे. आणि नंतर हे बघा, हे सगळं आपण ओपन करून बघूया काय काय आहे. तर एवढं सगळं आणलंय. एवढं सगळं बाजार. आता मी तुम्हाला एक एक ओपन करून दाखवते. तर ह्या आहेत मिरच्या पण आणलेत, मस्त आपल्या तिखट झणझणीत महाराष्ट्राच्या मिरच्या आहेत ह्या. आणि ह्याच्यामध्ये काय आहे बघू. तर ह्याच्यामध्ये आहेत देशी वांगी, पण ही काट्याची वांगी नाहीत बहुतेक, काटण देशी असतील, कलर असा आहे म्हटलं. नाही, एखाद्या वेळेस देशी पण असतील, मला काय ओळखू आली नाहीत. काटण आहेत पण याला, अशी ही वांगी आहे ती. आणि नंतर ही बोरं. त्याच्यामध्ये काय आहे बघूया. तर याच्यामध्ये पण वांगीच आहेत. हे बघा, ह्याच्यामध्ये पण वांगी आहे. आणि ह्या आहेत गवारीच्या शेंगा. तर इथं गवारीच्या शेंगा खायला भेटत नाहीत, म्हणजे इथे शेंगा असतात पण लय मोठ्या मोठ्या असतात. आणि ह्या आपल्या वेगळी टेस्ट असते ना. तर सगळा भाजीपाला आम्ही खूप मिस करतोय, कारण नेहमी आम्हाला असं खायला भेटत नाही. आणि सगळ्यात आवडीची वस्तू म्हणजे आम्हाला वांगी, गवारीच्या शेंगा भरपूर आवडतात. मिरच्या काही तिखट वगैरे इथं भेटतात, पण गावाकडची वेगळी टेस्ट असते ना. निघण आहे पण. घेवड्याच्या शेंगा. तर ह्या आहेत घेवड्याच्या शेंगा, इथं पाहू शकताय. तर एवढा भाजीपाला आम्हाला भेटलाय, गावाकडून आणलाय. आणि एक कॅलेंडर. तर एक कॅलेंडर आहे महालक्ष्मी, श्री महालक्ष्मी कॅलेंडर. तर एवढं सगळं आम्हाला भेटले म्हणजे हे गावाकडून आणले. तर गावाकडचा भाजीपाला आता आम्हाला खायला भेटतोय. तर हा जो भाजीपाला आहे तो जवळून मी तुम्हाला दाखवते.
फ्रेश घेवड्याच्या शेंगा आहेत आणि आपल्या लुसलुशीत अशा गवारीच्या शेंगा आहेत. इथे गवारी शेंगा भेटतात पण मोठ्या असतात आणि झणझणीत आपल्या हिरव्यागार महाराष्ट्राच्या मिरच्या, वांगी आहेत पण ही काही साधी वांगी आहेत वाटतं. आणि याच्याबरोबर बाजरी 5 किलो आणि ज्वारी 5 किलो पण भेटली आम्हाला. तर ह्या आठवड्यात फुल आमच्याकडे महाराष्ट्राचं जेवण बनणार. म्हणजे आम्ही काय करतो, सकाळी ब्रेकफास्टला केरळाचं जेवण बनवतो आणि दुपारी आपलं महाराष्ट्राचं आणि रात्री पण महाराष्ट्राचं. पण आधीसाठी जो डबा मी तयार करते त्याच्यामध्ये मल्याळमच जेवण असतं, म्हणजे केरळाच्या पद्धतीचं. आणि आता मी ज्वारी नीट करते. मला असं वाटतं की मी महाराष्ट्रामध्येच आहे. एवढे सगळा भाजीपाला, ज्वारी बाजरी नीट करण्याची वेळ मला वाटतं 1 वर्ष झाली आलीच नाही. म्हणजे 1 वर्ष झालं मी हे काही नीट केलेलंच नाही. आता नीट करते, त्यावेळेस पूर्वीच्या ज्या आठवणी आहेत त्या सगळ्या ताज्या झाल्या. म्हणजे नेहमीच 8 दिवसाला दळण नीट करावं लागत होतं, बट इथं तसं काहीच नाही. तर व्यवस्थित क्लीन करून घेते. तर हे मी क्लीन करून ठेवलं. तर इथं पहा, मिशोवरून 3 पार्सल आलेत. म्हणजे मी नेहमी मिशोवरून काही ना काही घेत असते. तर आत्ता इथं मेकअपचंच आहे. इथं मी घेतले डर्माचं व्हिटॅमिन सी सिरम, ॲलोवेरा जेल घेतले आणि कॉफीचा फेस पॅक घेतला आहे. रोज सकाळी 8:30 वाजता देवपूजा पतीजीच करतात. म्हणजे 8 वाजता ते येतात आणि बाहेरचं क्लीन वगैरे झालं की मग देवपूजा करतात. म्हणजे त्यांना स्वतःला करायला खूप आवडतं. आणि ही बघा आपल्या गावाकडची फ्रेश वांगी. आता त्यापासून मी बिना तेलाचं भरीत बनवणार आहे. म्हणजे आता 8 दिवस झालं पतीजीने कसलं तेल खाल्लेलं नाही आणि बिना तेलाचं सगळं पदार्थ खातात. म्हणजे थोडं जरी वेट वाढलं का लगेचच कंट्रोल करण्याच्या पाठीमागं असतात. मग आम्ही आता बिना तेलाचंच खातो आहे 8 दिवस झालं वेट कमी करायसाठी. मी काही पण खाते, तसं काही नाही. पतीजी फक्त स्ट्रिक्टली फॉलो करायला लागलेत. तर आता हे बघा, मी हिरवी मिरची, आपलं लसूण, जिरं आणि कोथिंबीर आणि वांग्याच्या ह्या फोडी हे सगळं मिक्स करून तव्यामध्ये टाकले. तुम्ही पाहिलं असेल याच्यामध्ये तेल वगैरे मी काहीच टाकलेलं नाही. मीठ टाकलं, थोडीशी हळद टाकली आणि हे मिक्स करून घेतलं. तर ह्याच्यावरती झाकण ठेवून मंद आचेवर आपण हे शिजवून घ्यायचं. नंतर अधूनमधून आपण ते हलवूनसुद्धा ठेवायचं. तर आधीसाठी मी साधासा बनाना शेक बनवते. तर ह्याच्यामध्ये दुसरं काहीच नाही. बूस्ट पावडर 2 स्पून टाकले, शुगर 2 स्पून आणि छोटं जे केरळाचं केळ असतं ते टाकले आणि थंड दूध आधीला आवडतं. मग हे सगळं मिक्स करून ब्लेंड करून घेते आणि हा झाला बनाना शेक तयार. ह्याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाही. पतीजी आत्ताच आवरून बाहेर गेले आणि आधीला लागले भूक. तर आधीसाठी हा शेक मी रेडी केला आहे. आज आधीच्या स्कूलला सुट्टी आहे म्हणून सगळं काही निवांत सुरू आहे. कारण ज्यावेळेस सुट्टी असते त्यावेळेस आधीचं सगळं निवांत असतं. नाही तर 8 वाजता तो स्कूलमध्ये जातो रोज. तर आधी तर अभ्यास करत बसलेला. त्याच्या अगोदर मी इथं स्टिचिंग करत बसलेली, त्यामुळे ते कपडे वगैरे इथंच ठेवलेत. तर आता बघा, अजून एकदा मी हे वांगं परतून घेते. तर माझा स्टिचिंगचा सुद्धा चॅनल आहे. तर तुम्हाला बघायचं असेल तर आशा साडी स्टिचिंग एक्सपर्ट म्हणून त्या चॅनलचं नाव आहे. तर त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या, रेडी टू वेअर साड्या कशा स्टिच करायच्या तेही मी दाखवत असते. तुम्हाला जर स्टिचिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर तो चॅनल नक्की पहा. आता इथं मी कपडे पण धुवायला टाकलेत. म्हणजे सगळं काम मला सकाळीच करावं लागतं, नंतर शॉपमध्ये जावं लागतं. त्यामुळे सकाळी सगळं काम उरकून घ्यावं लागतं. इथं दूध तापायला ठेवलं आहे, भात पण बनवला आहे मी आणि मिरच्याचा ठेचा बनवते, तोही बिना तेलाचा. तर लसूण, जिरं आणि मिरच्या, मीठ हे सगळं मी टाकलं आहे आणि हे भाजून घेते. मिरच्या तिखट आहेत, दणकारा नको म्हणून मी मीठ टाकले. आणि आत्ता आम्ही शॉपमध्ये आलो आहे. तर इथं पहा, इथला थोडासा व्ह्यू तुम्हाला मी दाखवते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. अशा पद्धतीचे व्हिडिओ मी बनवत नव्हते, बट आता हा दुसरा व्हिडिओ आहे. आणि इथं पुढून एक रॅली चालली आहे, त्याचा व्ह्यू तुम्हाला मी दाखवते. तर आमची जी ज्वेलरी आहे ती टाऊनमध्ये मेन ठिकाणी आहे, त्यामुळे इथून सगळा व्ह्यू दिसतो. जोरदार पाऊस सुरू झाला आहे. इथे कधीही पाऊस येतो, कधीही ऊन येतं आणि क्लायमेट कधीही चेंज होतं. म्हणजे इथलं काही सांगू शकत नाही. भरपूर पाऊस सुरू झाला आहे. बघता बघता लगेच क्लायमेट चेंज झाला आणि पाऊस सुरू झाला. तर आत्ता काही पावसाचे दिवस वगैरे नाहीत, बट इथं पाऊस येतो आहे, कधीही येतो. म्हणजे बऱ्याचदा 1 दिवसाआड पाऊस असतोच इथं, पण आम्हाला सवय झाली त्यामुळे पावसाचं काहीच वाटत नाही. आता वाजले दुपारचे 2 आणि 2 वाजता आम्ही आता घरी आलो आहे. पतीजींना भूक लागली आणि रोज मी आल्यानंतर गरम गरम चपाती बनवते. म्हणजे त्यांना गरम चपाती खायला आवडते म्हणून शॉपमधनं आल्यानंतर मी बनवते. तर आज काय झालं,
की बाजरी वगैरे ज्वारी भेटली, त्यामुळे पतीजी म्हटलं भाकरी बनव, आणि पीठ काही बनवून आणलं नव्हतं, त्यामुळे मी मिक्सीवर पीठ बनवलं. पण जसं आपण चक्कीमध्ये दळून आणतो बाजरीचं पीठ तसं बनलं नाही, म्हणजे एकदम बारीक असं बनलं नाही. तरी पण भाकरी खायची इच्छा म्हणून मी भाकरी बनवली, तर जाडच भाकरी बनले. महाराष्ट्रामध्ये मी होते त्यावेळेस मला भाकरी अजिबात आवडत नव्हती. पतीजींना पहिल्यापासूनच भाकरी आवडती, पण कसं असतं बघा ना, ज्यावेळेस आपल्याकडे ती गोष्ट असते त्यावेळेस आपल्याला त्याचं महत्त्व नसतं, आणि नसती त्यावेळेस आपल्याला ती गोष्ट पाहिजे असते. तसं हे भाकरीच्या बाबतीत आता आमचं झालं. दुपारी आमच्याकडे कांदा, भाकरी, ठेचा आणि बिनतेलाचं भरीत, हे सगळं बिनतेलाचंच आहे. असं हे जेवण आहे. आता अजून थोड्या दिवस असं सगळं बिनतेलाचंच असणार आहे. तर जर तुम्हाला बिनतेलाच्या रेसिपी आवडत असतील तर नक्की कमेंट्स करा, मी पुढे शेअर करेन. कोणती करी करायची म्हटली तर बिनतेलाची करता येते आणि टेस्टी पण होती. तर भरीत एकदम टेस्टी झालं होतं. जर तुम्हाला आवडलं करायला तर करून बघा, छान टेस्ट आहे. जर वेट लॉस करायचं असेल तर असं हे बिनतेलाचं खाल्लं तरी चालतं. आणि चपाती खाऊ नका, त्याच्याऐवजी तुम्ही भाकरी खाऊ शकताय. तर आधीला आज सुट्टी आहे, त्यामुळे आधी पण ज्वेलरीमध्ये येतो आहे. तर आता आम्ही दोघं पण शॉपमध्ये चाललो आहे. आधीचा अभ्यास झाला आणि आम्ही इथं आलो आहे. तसं पाहिलं तर आधी रोज स्कूल सुटल्यानंतर त्याचा अभ्यास करतो आणि नंतरच ज्वेलरीमध्ये येतो. तर आता आहे रात्रीची वेळ, 8:30 वाजता आम्ही घरी आलो आणि आता मी अंडी शिजवते. आज काही सगळ्यांना जास्त भूक नाही, त्यामुळे अंडी आणि चकुल्या हे दोनच पदार्थ आता बनवते. अंडी फक्त शिजवून घ्यायचेत आणि चकुल्या करायच्यात, एवढंच आहे. तर हे बघा, अंडी मी शिजवलेली आहे, ते सोलून घेते. सर्वांनाच आवडतात आणि चकुल्या पण बनवल्या. चकुल्या लगेचच बनतात आणि सगळं काही आपल्याला याच्यातून भेटून जातं. पतीचे आलेत फ्रूट्स घेऊन, तर नेहमी काही ना काही घेऊन येत असतात आणि त्यांना ज्यूस प्यायला खूप आवडतो आणि स्वतः करायला खूप आवडतो. तर आधी आणि पतीचे दोघं मिळून हा ज्यूस करायला लागलेत. हे फक्त व्हिडिओ काढते म्हणून नाही, नेहमीचंच हे आहे. आमचे जे फ्रेंड्स सर्कल आहेत त्यांना सर्वांना माहिती आहे, म्हणजे ह्यांना असं आवडतं किचनमध्ये थांबायला वगैरे. आणि बऱ्याचदा थोडी थोडी हेल्प पण करतात. मुलं जास्त हेल्प करतात. हेल्प म्हणजे इथं विंडोच्या शेजारी फक्त बसलेले असतात, तर बसून हे कर ते कर सांगतात. तर गुडूला आता फोन केला आहे. काय करतो? रोज रात्री गुड्डूचा फोन 1 तास सुरूच असतो. गुड्डू बरोबर बोलणं सुरू आहे. तर आता हे दिवसभरात काय काय झालं ते सगळं गुड्डू सांगत असते. तर आधीला लागली भूक. आधी म्हणला की तुम्ही काही जास्त वेळ बोलत बसणार, त्यापेक्षा मी ज्यूस बनवतो, म्हणून मग आधी आता ज्यूस बनवायला लागला आहे. तर हे सगळं कट करून पहिलेच पतीजीने दिलेलं होतं आधीला, कारण आधीला एवढं व्यवस्थित कट करता येणार नाही. ह्याला काटं पण जास्त असतात ना, त्यामुळे मग. आणि आधी बघा जास्त नॉटीपणा करतो. व्हिडिओ सुरू केला की शांत बसतो, म्हणजे त्याला व्हिडिओमध्ये जास्त यायला आवडत नाही. आत्ता पण बघा हँगर घेऊन काय काय करत बसला होता, आणि जसं मी कॅमेरा त्याच्याकडे केला की शांत बसला. एकदा हँगर पप्पाच्या टी शर्टला लावत होता, एकदा स्वतःच्या, आणि आता स्वतःच्याच लावून बसला आहे बघा. हे बघा, असं काही ना काही करत असतो तो. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी फुल आपल्या महाराष्ट्राच्या रेसिपीज बनवल्या आहेत. जर तुम्हाला केरळाच्या रेसिपी बघायच्या असतील तर नक्की कमेंट्स करा, त्यासुद्धा मी ॲड करेन. म्हणजे आम्ही नेहमीच ब्रेकफास्टला केरळाच्याच रेसिपी बनवतो, म्हणजे केरळाचं वेगवेगळ्या प्रकारचं जो नाश्ता असतो तोच बनवत असतो, कारण इथं पोहे वगैरे भेटत नाहीत. तर आम्हाला गावी गेल्यानंतरच पोहे वगैरे आणावं लागतं. पोहे, मटकीची डाळ म्हणा, बाजरी, ज्वारी, ते तर मी पहिलं सांगितलं आहेच तुम्हाला. तर त्यामुळे ना आम्ही इथल्याच पद्धतीचं उपीट बनवतो, इथलाच डोसा, अप्पम, इडली, पुट्ट, इडियाप्पम किंवा पतरी, अशा वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ता आहेत. बघायला पण छान वाटतं आणि खायला पण छान वाटतं. विशेष म्हणजे करताना बघायला ना मस्त वाटतं, एक वेगळीच पद्धत असते त्यांची, आणि खाताना गजब टेस्ट आहे. आणि जास्त ऑइलसुद्धा लागत नाही. ऑइल फ्री आपल्याला बनवायचं असेल तरीही आपण बनवू शकतो. एवढ्या छान केरळाच्या रेसिपीज आहेत. तर हे बघा, आधी आता ज्यूस बनवतो आहे. आधी म्हटलं की तुमचं बोलणं काही थांबेना झालं आहे, म्हणजे नॉनस्टॉप गुडूचा फोन सुरूच आहे, बोलणं पण सुरू आहे, त्यामुळे जरा ज्यूस करायला वेळ झाला. तर आधीने स्वतःच केला. आधी बऱ्याच वेळा ज्यूस स्वतःच करतो. हे बघा, फ्रेश पायनॅपलचा थिक ज्यूस बनवून तयार आहे. तर कोणत्याही फ्रूट्सपासून आम्ही ज्यूस बनवत असेल ना तर साखर टाकत नाही. मुलांना पण तशी सवय लागली.
आईस टाकतो. तर आम्ही कधी बाहेर ज्यूस पित असेल तरी त्यांना सांगतो की साखर नको म्हणून. तर आता ज्यूस पिल्यानंतर आमचं जेवण पण झालं आहे आणि लास्ट आम्ही ज्यूस पितो आहे. कसं आहे माहिती आहे का, ज्यूस करायला पण सोपा आहे आणि प्यायला पण सगळ्यांना आवडतो. बट तो ज्यूसर धुताना नकोसं होतं, म्हणजे त्याचं बरंचसं पार्ट आहे, ते सगळं स्वच्छ क्लीन करून ठेवावं लागतं. तर हे बघा मी तुम्हाला ओपन करून दाखवते काय काय आहे याच्यामध्ये, म्हणजे किती पार्ट आहेत ते. आता तुम्ही व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोचलेला आहात म्हटल्यावर पहिल्यापासून व्हिडिओ पाहिलेला असेलच. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.